सर, महाराष्ट्रातला मान्सून कसा असेल आणि तुमचं काय याविषयीचा अंदाज आहे? आपले जे अंदाज असतात ते स्थानिक ठिकाणचा लांब पल्ल्याचा पावसाचा अंदाज देणारे मॉडेल ज्याचं आपलं पेटंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्या पेटंटनुसार आपण वर्कआउट करतो. आपल्याला डेटा 15 स्थानिकांचा येतो मार्च एप्रिल मेचा. तो डेटा कम्प्युटरला भरल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळतात ते रिझल्टनुसार आत्तापर्यंतच्या अंदाजचे ॲक्युरेसी 90-95% आहे आणि ते आपण ह्या स्टेजला आपण तयार केले. त्यानुसार कोकणामध्ये सरासरी आहे 3333 मिलीमीटर दापोलीची, तिथं पावसाची शक्यता 35 मिलीमीटरपर्यंत आहे. म्हणजे तिथला अंदाज हा 106% सरासरीचा. आपण ज्या त्या ठिकाणची मान्सून मॉडेल डेव्हलप केलेली आहे. आता पुढचं जे आहे ठिकाण ते साधारणपणे विदर्भातलं आपण घेऊ. नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी नागपूरला 98% सरासरीचे आहे, तर यवतमाळला 100% तिथल्या सरासरी एवढा पाऊस आहे. त्याचबरोबर अकोला, पश्चिम विदर्भ, तिथं 98% सरासरीचा पाऊस आहे. तिथं 4 जिल्हे येतात, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा. त्याचबरोबर पूर्व विदर्भात 4 जिल्हे आहेत, तिथला आपण चंद्रपूरचं हवामान घेतो. तर चंद्रपूरचा सरासरी पाऊस तिथला जो आहे तो 1100 मिलीमीटरच्या वरती आहे. तिथं आपल्याला साधारणपणे 103% सरासरीचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पाऊस चांगला आहे तो पूर्व विदर्भात, कोकणात. आणि आणखी एक ठिकाण आहे नाशिक, जिथं आपलं डेटा आपल्याला मिळतो निफाडचा, तिथं 103% तिथला सरासरीचा पाऊस आहे. बाकी ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. असे आपण 15 स्थानिकांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे 3-4 स्थानिकांमध्ये आणि यवतमाळ आणि पुण्याला सरासरी एवढा पाऊस अंदाज आहे. बाकी ठिकाणी सरासरीहून कमी आहे. आणि त्यामुळं हे वर्ष देखील काळजीपूर्वक काढण्याचं वर्ष आहे असं मला वाटतं. आणि पाणी साठे साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरतील आणि धरणं सगळी भरतील, काही अडचण येणार नाही, पण उशीर लागेल. आणि मराठवाड्यातलं सर कसं? मराठवाड्यामध्ये सरासरीचे 98% अंदाज आलेला आहे. मराठवाड्यात देखील पाण्याची कमतरता राहणार आहे, कारण तिथलं जे सरासरी आहे त्यानुसार म्हणजे उस्मानाबाद असेल, बीड असेल, लातूर असेल, त्याचप्रमाणे औरंगाबाद आहे, अशा विविध जिल्ह्यांमध्ये, परभणी आहे, जालना आहे, या नांदेड आहे, प्रत्येक ठिकाणचे पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. पण तिथं 98% सरासरीने येतो आहे पाऊस. त्यामुळे तिथल्या लोकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जूनमधला खंड आणि जुलैमधला खंड त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि सर, आता कमी पाऊस आहे तर तिथल्या शेतकऱ्यांनी कुठली पिकं लावली पाहिजेत? आता प्रामुख्यानं ते कपाशीची लागवड बऱ्याच भागामध्ये होती तिथं, तर त्यांनी कमी कालावधीची जात निवडायला पाहिजे कपाशीची निवड करताना. त्याचबरोबर सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होते मराठवाड्यामध्ये. सोयाबीनचं क्षेत्र पण मोठ्या प्रमाणात आहे. त्यात देखील कमी कालावधीची आणि अधिक उत्पादन देणारी जातीची निवड त्यांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर मक्यासारखं पीक देखील आता तिथं घ्यायला लागलेले आहेत लोक. मक्याची लागवड देखील फायदेशीर आहे. अशी पीक पद्धती घ्यायला पाहिजे. आणि जिथं बाजरी अधिक तूर, ही जिथं बाजरी घेतली जाते तिथं बाजरी अधिक तूर ही पीक पद्धती अवलंबायला पाहिजे. 2 ओळी बाजरीच्या 1 ओळ तुरीची, ती पीक पद्धती एवढी फायदेशीर ठरते की तुरीचं उत्पादन बोनस मिळतं आपल्याला. अच्छा. आणि सर, मोठे खंड जे 2 आहेत ते कुठल्या कालावधीत होणार आहेत? मोठे जे खंड आहेत ते साधारणपणे जूनचा पहिला पाऊस येऊन गेला की पावसात उघडीप होणं शक्य आहे. आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत मग तो खंडाचा कालावधी वाढू शकतो. तो खंड लक्षात घेऊन पिकांची व्यवस्थापन, पिकांच्या पेरण्या हे आणि पिकांची काळजी घेणं हे काम करायला पाहिजे. अच्छा. आणि सर, कमी पाऊस आहे तर राज्य सरकारने कुठल्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे? राज्य सरकारची फार मोठी जबाबदारी ही राहणार आहे की साधारणपणे जूनपर्यंत जोपर्यंत पावसात वाढ होत नाहीत, विशेषतः कोरडवाहू भागामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तिथं जे टँकर चालू असतील ते पाण्याचे टँकर जून अखेरपर्यंत कदाचित, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, पाणीसाठे होत नाहीत, विहिरींना पाणी वाढत नाही, तोपर्यंत करणं भाग आहे असं मला वाटतं. आणि ज्या योजना आहेत त्या पाण्याच्या योजना भविष्यकाळात पाणीसाठे महाराष्ट्र राज्याने वाढवणं गरजेचं आहे. एवढा मोठा अथांग असा सह्याद्री पर्वत आपल्याकडं आहे, तिथे डोनर एरिया म्हणून तिथं पाणी साठवलं पाहिजे, तलावासारखे स्वरूप केलं पाहिजे. ते पाणी जिथं कमी आहे तिथं आपल्याला घेऊन जाता येणं सर्व बाजूनं शक्य आहे. आणि ती निर्मिती त्यापुढं करायला पाहिजे. अन्यथा असंच आपण दरवर्षी काढू लागलो तर प्यायला लोकांना पाणी नाही. पाणी असून संपूर्ण सह्याद्री पर्वतावरती खूप मोठे मोठे काही पठार एरिया आहे जिथं आता आम्ही विंडमिल्स बसवलेले आहेत, गाड्या वर जात आहेत, तिथं आपण सरोवर टाईप पाणीसाठे करायला पाहिजे. म्हणजे पाणी भविष्यकाळात कमी पडणार नाही. यस, धन्यवाद सर. धन्यवाद.